अतुल सावे बोलतायत। NDRFच्या नॉर्म्सचे पेमेंट करायला सांगितलं, पण बाकीचे पण ताबडतोब त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून हे कृषी व महसूल विभागाच्या माध्यमातून आपण त्यांना मदत करण्याची ऑलरेडी हे घेतली। दुसरा जो होता तो ओबीसी मुलांच्या व्यावसायिक अभ्यासाचा 100% शिष्यवृत्तीचा, ते मुख्यमंत्री साहेबांनी ऑलरेडी त्याच्यामध्ये चर्चा करून कॅबिनेटमधला जो प्रस्ताव होता ऑलरेडी फायनान्सकडे गेलेला आहे। लवकरच त्याची मान्यता आपण घेऊन तरी आपल्याला देण्यात येईल। चौथा जो विषय होता तो आपण सगळ्यांना माहिती असेल, परदेशी शिष्यवृत्ती पूर्वी 10च विद्यार्थी होते। मी मंत्री झाल्यावर तुम्हीच मला पहिल्यांदा महाज्योतीत आल्यावर मला एक निवेदन दिलं होतं, त्यावेळेस मी सांगितलं होतं की 50 करीन। मी 50चं मी 100ची मागणी केली, नंतर 75 केलं आणि आता 200ची मागणी आमची ऑलरेडी फायनान्स डिपार्टमेंटकडे गेलेली आहे। आपण लवकरात लवकर ती मंजूर करून एकाच टप्प्यात होणार नाही, पण 2 टप्प्यात आपण ती 200 पर्यंत याचा पूर्णपणे प्रयत्न करू। महाज्योतीच्या बद्दल आपण म्हटलं बरोबर आहे, 300 कोटी ही निधी खूप कमी पडते। 1000 कोटीचा नक्कीच माननीय मुख्यमंत्री साहेबांची काली बोललो, ते म्हटले आपण ज्यावेळेस चर्चा कराल त्यावेळेस हे 2 टप्प्यात आपण त्याला वाढवून ती कशी करता येईल त्याच्याकरता आपण प्रयत्न करू। नंतर म्हाडाचा आणि सिडकोचा, आता मला आठवतं मी नागपूरला आलो होतो त्यावेळेस मी गृहनिर्माण मंत्री पण होतो आणि मी म्हटलं होतं कुठं ठीक आहे, पण मी आपला एकच सांगतो की लवकरच जी आपण बैठक लावू मुंबईला, त्या बैठकीमध्ये माननीय गृहमंत्री आता सध्या गृहनिर्माण मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्याशी चर्चा करू। कारण की अनेक लोकांना त्याच्यामध्ये असते, मिलिटरीला असते, अनेक दिव्यांगाला आहे, सगळे पण ओबीसीला काही ना काही त्याच्यामध्ये गृहनिर्माणचा आपण विभागाशी पाठपुरावा करून देऊ, एवढंच त्या ठिकाणी सांगतो। बाकी जे नागपूरला 2 जे बिल्डिंग तयार आहेत हॉस्टेलच्या, कालच चंद्रकांत दादांची मी चर्चा केली, काल लकीली सीएम साहेबांकडे ते पण होते, तर चंद्रकांत दादांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला प्रस्ताव द्या, जर त्या रिकामी असतील तर आम्ही नक्कीच त्या तुम्हाला हँडओव्हर करू आणि तुम्ही तिकडे चांगली मुलांचं हॉस्टेल चालवायला काय हरकत नाही। कालच त्यांच्याशी म्हणजे चर्चा केलेली आहे, त्याला जी काही कारवाई करायची ती आपण एकदा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला होता, कारण की ते आपण आपला प्रस्ताव त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना, तर आपण लवकरच तो प्रस्ताव देऊन हे करू। बाकी ओबीसी बीजेएनटी एलबीसी आर्थिक विकास महामंडळाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये अगदी 2 जामीनदारच्या ऐवजी आपण 1 जामीनदार ऑलरेडी केलं, तो आपण केला आहे त्याच्यात आपण। आणि दुसरा जो सिव्हिल आहे, सिव्हिल हा बँकवाले मागतात, आपण काही आपलं ओबीसी डिपार्टमेंट नाही वाटत, पण आपण ते बँकेशी चर्चा करू आणि सिव्हिलचा जो स्कोर आहे त्याला थोडंसं अजून कमी कसं करता येईल, जसं बँक आर्थिक एखाद्या प्रोजेक्टला लोन देताना करते त्या पद्धतीने बँकांची काही चर्चा करू। कारण आता आमच्या संभाजीनगरमध्ये आम्ही जयगिरी बँक आहे त्याच्याशी आम्ही चर्चा केली, त्यांनी कमी केला, ते आता तिकडे थोडा सिव्हिल स्कोर ते शिथिल करायचा आपण प्रयत्न करू। त्या स्थानिक लेवलवर काही बँकांशी आपल्याला चर्चा करावं लागेल, त्याच्यामध्ये करू, पण कारण की तो बँकेचा विषय ते आरबीआयच्या गाईडलाईनमध्ये असतात, त्याच्यामुळे जसं प्रायव्हेट बँका असल्या तर त्या करतात त्याच्याशी, तर आपण त्या पद्धतीने काही बँकांशी बोलून आणि त्यांच्याशी टार्गेट करून की बाबा तुम्ही एवढं आम्हाला व्याज परतावा करा आणि याच्यासाठी जी काही कर्ज आहे त्याकरता त्यांनी मदत करावी अशी आपण, जसं मी सांगितलं आमच्या संभाजीनगरमध्ये आम्ही एका जयगिरी बँकेशी केलं, ती लकीली आपल्या विचाराची बँक असल्यामुळे, पण अनेक ठिकाणी आपल्या विचाराच्या बरेच बँका आहेत, आपण तिकडे थेट कर्ज त्याच्यामुळे ते लागणार आहे, त्याच्यासाठी आपण त्याला मदत करू। प्लस जे एज्युकेशनल लोन आहे त्यालाही आहे, प्लस व्याज परतावा व्यावसायिकांसाठी 15 लाखापर्यंत, त्याच्यामध्ये या सगळ्या दोन्ही तिन्ही ह्याच्यामध्ये, कारण काय बाकीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त 2च आहेत, तर अण्णा तर पाटीलमध्ये 2च ठिकाणचे, ते फक्त व्याज परतावा करतात आणि 1 आहे, पण आपण शैक्षणिक लोन देतो, आपण व्यक्ती, अशा अनेक आहेत, आपल्याकडे 7 योजना आहेत, पण त्या 7 योजनांमध्ये आपण ह्या सगळ्या इम्प्लिमेंट करायचा पूर्णपणे प्रयत्न करू। आणि लवकरच त्याच्यावर काय करू की काही बँकांची स्टेट लेवलला बोलून त्यांच्याशी निगोशिएट करून त्या आपण हे करू। श्यामराव पेजेचं तुम्ही म्हटले बरोबर आहे, त्यांना आर्थिक त्या हिशोबाने मोठी तरतूद असते, पण आता देवलेजींनी आपल्या जवळजवळ 18 महामंडळं सगळी तयार केली आणि प्रत्येक महामंडळाचं आजचे दिवस रजिस्ट्रेशन होतं, आता कंपनी रजिस्ट्रेशन वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे। 5-5 कोटीचं भागभांडवल पहिल्या टप्प्यात दिलेलं आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये 50-50 कोटी रुपये प्रत्येकाला, जर त्याचा हिशोब केला तर ती जवळजवळ 900 कोटी रुपये आपल्याला या वर्षामध्ये उपलब्ध होतील, ज्या माध्यमातून सगळ्या
त्या महामंडळाच्या माध्यमातून जे 18 महामंडळ आपले स्थापित केलेले आहेत आणि अगोदरचे 2 असे 20 महामंडळाच्या माध्यमातून आपण सगळे आणि बीजेएनपीचे पण 4 असे टोटल 22 महामंडळ आपले जे नवीन स्थापित केले त्या सगळ्या महामंडळाच्या माध्यमातून जो 1,1200 कोटी रुपये आपल्यालाही मिळतील आणि त्या माध्यमातून प्रत्येक समाजाच्या यांना आपण त्याच्यामध्ये मदत करू शकू तेवढं नक्की मी तुम्हाला सांगतो. जनार्दन पाटील त्यांनी मागणी केली त्याचे आपण करू त्याचा प्रस्ताव कॅबिनेट समोर टाकावा लागेल. कॅबिनेट समोर करून आपण करून घेऊ. दुसरा जो विषय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दिला जातो नक्कीच ओबीसीच्या समाजातील पण सगळ्यांना दिला पाहिजे. आपण त्याच्यामध्ये कनेक्ट एक मिनिट माझं बोलणं होऊ जातं मी तुमचंही ऐकतो तुमचं ऐकतो. कसं आहे की प्रत्येक शहरामध्ये आपण तालुक्यामध्ये आपण ऑलरेडी जे आपले डिस्ट्रिक्ट प्लेसेस आहेत जिल्ह्याच्या स्तरी एक ओबीसीसाठी म्हणजे अभ्यासिकासारखं जिकडे सगळे पुस्तकं उपलब्ध होतील एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीसाठी अशा सगळीकडे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक अभ्यासिका आपण घेऊन सुरू करायचा आपण निर्णय घेतलेला आहे. लवकरच त्या महाज्योतीच्या माध्यमातूनच ते आम्ही सुरू करणार आहोत. ऑलरेडी नागपूर संभाजीनगर आणि नाशिकचे तर आम्ही ऑलरेडी अक्वायर केले. बाकीच्या पण सगळ्या डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी आपण हे सुरू करण्याचा आपला आहे आणि लवकरच ते आपण सुरू करू. बारा नंबर अनुसूचित जाती जमातीच्या प्रमाणे ओबीसी विजा विशेष मागासवर्गीय शेतकऱ्यांना 100% सवलतीवर राज्यात योजना सुरू करण्याकरता तर हा धोरणात्मक निर्णय आपण घेऊ. तो पण म्हणजे बैठकीत तो निर्णय घेऊ. महामंडळाने सांगितलं ऑलरेडी तर 1,000 आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त आपल्या सगळ्या ओबीसी समाजातील जे महामंडळाचा विचार केला तर त्याच्यापेक्षा जास्त 1,000 पेक्षा जास्त पैसे आपल्याला सगळ्यांना उपलब्ध होणार आहेत. आणि एक जो ह्याचा पीएचडीच्या विद्यार्थ्यांचा पण जो विषय आपण सांगितला त्यामध्ये ऑलरेडी ती फाईन 126 कोटीची आम्ही ह्याला पाठवलेली आहे फायनान्सला. लवकरात त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही 2 ते 3 टप्प्यात तुम्हाला पैसे देऊ. ते आले की ताबडतोब आपण तोपर्यंत काही ना काही त्यांना निधी उपलब्ध करून द्यायचा आपण प्रयत्न करतो. अशा आपल्या सगळ्या मागण्यांमध्ये अजून लक्ष घातलेलं आहे. मी आताच फडणवीस सांगितलं की मंगळवारी आपण एक बैठक मुंबईत लावू. त्या बैठकीमध्ये आपण चर्चा करू. सगळे आमचे ज्या ज्या आता याच्यात हाऊसिंग असेल किंवा एज्युकेशन असेल या सगळ्या सेक्रेटरीजना यांच्या अधिकाऱ्यांना बोलून सुद्धा चर्चा करून याच्यात हे काढू. जे सोल्युशन समजा नाही निघालं तर ते आपण माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाऊ. पण जे सोल्युशन आपल्याला माझ्या मते 14 पैकी मला तर 10 ते 12 याच्यामध्ये काही अडचण वाटत नाही. 10 ते 12 हे विषय आपण आपल्या सेक्रेटरी आणि यांच्याजवळ ताबडतोब तिकडच्या तिकडे जसं जो 8 लाखाचा जी आहे तो ताबडतोब काढू. आपण असे अनेक निर्णय आपण तेव्हाच्या तेव्हा घेऊ. बाकीचे उरतील तर 1-2 जे राहतील ते आपण माननीय मुख्यमंत्र्यांसमोर चर्चा करून ते नक्कीच उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या सगळ्यांच्या त्याच्यासमोर चर्चा करून ते नक्कीच सोडू. सरकार पूर्णपणे आपल्या पाठीमागे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विशेष मला सांगितलं तुम्ही जाऊन भेटून त्यांच्याशी चर्चा करा. आणि मला वाटते की आपल्या 14 पैकी 10-11 मागण्या 12 मागण्या आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. फक्त 1-2 मागण्यांचा जो विषय जो कॅबिनेट समोर आहे तो कॅबिनेट समोर घेऊन नक्कीच आम्ही करण्याचा प्रयत्न करू. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि त्यावेळी सर्वांना विनंती करतो की आपण आपलं उपोषण सोडावं. सगळे आमदार ठाकूर साहेब आहेत, प्रणव फुके साहेब आहेत, मी आणि आमचे आम्ही सगळ्यांच्या विनंतीला आपण मान देऊन आपण हे उपोषण सोडावं अशी आपल्याला विनंती करतो. एक मिनिट प्रणव फुके साहेब बोलतो. बोललो ना. जय ओबीसी. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने मागील 6 दिवसापासून या संविधान चौकात साखळी उपोषण सुरू आहे. आणि जे मागे मुंबईमध्ये जे आंदोलन झालं आणि मराठा समाज कुठेतरी आक्रमक झाला होता आणि म्हणून कुठेतरी ओबीसी संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि कुठेतरी एक असंतोष मोठ्या प्रमाणात निर्माण होत होता की आपल्या आरक्षणामध्ये कोणी गदा तर नाही आणणार
पुढाकार घेऊन माननीय डॉक्टर बबनराव तावडे सरांनी आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाने हे आंदोलन इथं पुकारलं, सरकारचं लक्ष वेधलं आणि कुठेतरी महाराष्ट्राला हे दाखवून दिलं की ओबीसी जागृत आहे. ओबीसी उठ्या धरून त्यांच्या आरक्षणावर गदा आली तर ओबीसी आक्रमक होणार. आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा मी फार फार आभार मानतो की त्यांनी दोन्ही समाजामध्ये समन्वयाची भूमिका घेऊन दोन्ही समाजाला न्याय देण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. एकदा जोरदार सगळ्यांनी त्याच्यासाठी बहुजन नायक माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा जय ओबीसी. आणि निश्चितच ज्या प्रकारे गोव्यामध्ये आपल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की मी सदैव तुमच्या पाठीशी उभं राहणार, तुमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि तुमच्या ज्या ज्या मागण्या त्या आम्ही पूर्ण करू, त्या सर्व मला असं वाटतं की त्यांनी त्यांचा शब्द ठेवला आणि आज माननीय अतुलजी सावे साहेबांना इथे पाठवलं. एक फार मोठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या एक विजय आहे की 6 दिवसाच्या उपोषणात आपल्या 12 मागण्या पूर्ण झाल्या. 14 आपल्या मागण्या होत्या, 2 याच्यात आहे. आणि आजच आम्ही इथे यायच्या आधी या सगळ्या संदर्भात स्वतः साळवेसाहेब, अतुल साळवेसाहेब चीफ सेक्रेटरी सोबत बोलले, फायनान्स सेक्रेटरी सोबत बोलले, ओबीसी विभागाचे सचिव ते सोबतच घेऊन आले आणि ते सगळं पुढच्या मंगळवारी या सगळ्या बैठकीचं कोणत्या तारखेला GR देणार हे आपल्याला ते सांगून देतील. मला वाटतं पुढच्या महिन्याभरात हे 12 जे विषय आपले क्लिअर होतील आणि शेवटचे 2 जे विषय आहेत ते माननीय फडणवीस साहेबांसोबत आपण मंगळवारी चर्चा करून काही ना काही त्याच्यातही निश्चितच मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करू. राज्य शासनाने यावेळेस फार एक चांगली सकारात्मक भूमिका घेतली. अतुल सावे साहेब ओबीसी मंत्री झाल्यापासून आपले अनेक जवळपास 25-30 GR त्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहे आणि आणखीनही हे सगळे हे 12 GR निघाल्यावर मला वाटतं सर्वात जास्त देशात GR ओबीसीसाठी GR काढलेला महाराष्ट्रात हा प्रथम राज्य राहणार आणि तिथं सर्वात मोठं श्रेय माननीय फडणवीस साहेबांना, अतुल सावे साहेबांना आहे. तर तितकाच श्रेय डॉक्टर बबनराव तावडे सरांना सुद्धा आहे. आणि काली या संदर्भात तावडे सर आणि सगळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी उपोषण करतात, सगळ्यांसोबत चर्चा झाली. आजही सगळ्या तुमच्या आपल्या मागण्या पूर्ण झाल्या. मला असं वाटतं आता आपण हा उपोषण आपण थांबवलं पाहिजे, उपोषण आता सोडलं पाहिजे आणि स्वतः मंत्री महोदय आपलं उपोषण सोडायला आले. तर मला असं वाटतं तावडे साहेब आता आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या आणि पुढे काही झालं तर आपण तयारच आहे. तर म्हणून आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. एक मिनिट महत्वाची आहे. काल सरकारने काल सरकारने उपसमिती बनवली आहे. या विषयामध्ये महत्वाचा इश्यू कुणबी फॅक्टर आहे, पण त्या उपसमितीमध्ये एकही कुणबी सदस्य नाही. ही सूचना कृपया देवेंद्रजी पर्यंत पोहोचवा. चंद्रशेखरजी बावनकुळे अध्यक्ष आहेत त्या समितीचे अध्यक्ष आपले ओबीसी नेता आपल्या नागपूरचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहे आणि ते कुणबीचे जवाई सुद्धा आहे. कशा चिंता करतात? परंतु कारण की जरांगेचं जे आंदोलन होतं अजून आपल्याला 2 सदस्य केंद्रित होतं आणि कुणब्यांच्या नोंदीबद्दल होतं. तर कृपया ही कुणबी समाजाचा प्रतिनिधित्व असणं आवश्यक आहे. दिनांक 30 तारखेपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं जे साखळी उपोषण संविधान चौकात सुरू होतं, आजच्या या संविधान चौकामध्ये राज्याचे ओबीसी मंत्री अतुलजी सावे, त्यांच्यासोबत आलेले आमदार परिंद्र फुके, तुझे ठाकूर साहेब आमदार, माजी खासदार महात्मे साहेब, सर्व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी ज्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होतं, ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तायवडे सर. आता मंत्री महोदयांनी तुम्हाला सर्वांना अवगत केलं की आपले 12 ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत. साहेब धन्यवाद, तुमचे आभार मानतो. मुख्यमंत्री साहेबांचे सुद्धा याच्यासाठी आभार मानणं गरजेचं आहे. ते सुद्धा नेहमी सांगत असतात आम्ही ओबीसीच्या बाजूने भक्कमपणे उभे आहोत.
परंतु आमच्या ह्या मागण्या 12च आहेत. अजूनही मागण्या पुन्हा येऊ शकतात. वेळोवेळी आम्ही आंदोलन करत असतो. त्याला सुद्धा तुम्ही दाद द्यावी. तुम्ही इथं आलात त्याबद्दल सर्वांतर्फे, सर्व ओबीसी समाजातर्फे तुमचे अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि जे साखळी उपोषण सुरू आहे ते इथे आजपासून तायवाड सर याबद्दल भाष्य करतील आणि